दादा एकच झालं. वागावला आमचं दादा एकच झालं. नास अरे असं जर वागलं ना तुम्ही खरजुल्यानो तर गावात पोरी सुद्धा कोणी देणार नाही. बिट्टे लिखी तर बुट आणली. ए मामा त्याला भाकर द्या ना उपाशी मारायला ते. मग तुम्ही द्यायचे ना थोडी थोडी. हा एवढे खाल्ली असती का त्यांनी? का बरं काय एवढे छान आहे होय? ये मला ते येणं ना बघ ते. चल रे सोड मला. नारसाळ्या तुला भूक नाही लागली का? अरे उरागलं का नाही अजून? एवढा वेळ लागतो का? तू या असल्या गुणामुळे चारून मी काम सोडलं. पगार तर पगाराने टायमा भागर नाही खातोय दूध. जा जा. गुराख्यानी गुरं सोडले नाही म्हणून काय मालकाने सोडून चालतंय का? अरे तो जर ट्रॅक्टर मशीन सोडलं ना तर 50 रुपये रोजा त्याला ऐकीचा घडी नाही. तू नाही खाद्र्या माझ्या इथे घडी बरोबर थांबू नको. आता चाल नवीन ट्रॅक्टर घेऊन टाकले. नवा काटा किर नवा कोरा. काय झालं बरं तिकडे बॉम्बल भिक्या देऊ. बाबू अरे बाबू. हार 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 हार. आज आलंय ठीक 9:30 वाजता 3 पिक्चर दाखवण्यात येणार आहेत. एक आहे मराठी व 2 हिंदी. मराठी आहे माहेरची साडी 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 मोरा 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 आणि दिलवाले 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 दिलवाले. पहिल्या दिवशी राज दरबारी आलेला शेतेकरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी बाळा दुले तू. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी बाळा दुले तू. दुसऱ्या दिवशी जना मंदिरी केली नानाया परी नाऊ गाली ती दासी सुंदरी बाळा दुले तू. नाऊ गाली ती दासी सुंदरी बाळा दुले तू. हा बाबू हिंदी लाव. लाव हिंदी लाव. हिंदी लगा हिंदी. मराठी लाव रे आधी. येडपटाई नसतं ज्ञान गेलंय पण. कसं आहे FM? FM उलटू मजरू. तू जरा थांबशील का? कशाला? माझ्या डोळ्यात तुला प्रेम नाही दिसत का? चिपडा काढा आधी. मिनी मिनी प्रेम दिली शिकते. होपलेस पळ. अरे हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था मेरी किस्ती थी डूबी हुआ जहाँ पानी कम था. काय 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 आणला? त्या लवण्या आणला भागन का? हा राजे देवगण आणि इकडे बघल. चल की सायकल. मन माझ्या डोळ्यात तुला प्रेम दिसत नाही काय? अरे खेड्या भोकाच्यांनो एका जागेवर काम धरा नीट. इकडं काही दिवस तिकडं काही दिवस असे तुमचं भागन कर.
हा ना राव, लय टेन्शन आले. एक काम करतो का, तू ट्रॅक्टर देतो का चालवायला? ट्रॅक्टर कशावर चालवणार? वाळू शाबास, म्हणजे मला लावू दानाला. याचं असंच आहे बाबा. मग हिंड भांगार गोळा करी चाच्यावानी. आपण तू भिकू मामाकडे जात होता ना रे कामाला, त्याचं काय झालं? त्याचंही काम बंद पाडलं. असं तुम्हाला भंगार विकायला पण कोण ठेवायचं नाही. जा ना मग तू. हा आईचा शाना भांगार गोळा करीन पण त्याच्याकडे जाणार नाही. तुम्ही त्याच लायकीचे. राम्या ते जाऊ देत. शिरूरचा नजीर बाय आहे ना रे तुझ्या ओळखीचा? का सर? तो दुबईला कामाला लावू देतो. आता दुबईला जायचं का? तो 5-5 हजार रुपये घेतोय, तुमच्याकडे 50 रुपये तरी आहे का? म्हणजे आधी द्यायला लागतं का? अरे ते 4-5 महिने आधी जागा बुक करतो. डायरेक्ट दुबई? हा मग त्यानं तिथचं काय खरे, त्यानं लय जाणं तर पैसे खाल्ल्यात. हा म्हणतात बुवा, त्यांनी लय पैसे काढलेत. आणि तो एकटा नाही, 2-4 एजंट आहेत तिथं. आणि आधीची पोरं कामाला गेलेत का 2-4 वर्ष आलीच नाहीत. त्यांच्या घरच्यांना बी कळा ना येतेली का नाही परत. होय बाबू, कंपनीत जायचं का दुबईला? हेच आता आपली दुबई. तुझं काय कर्ज बिर्ज काढलं काय? नाही कर्ज नाही काढायला. मग फेर कस काय पडलाय? नाही समजा ना सर. अच्छा, एक काम करतो, हे फेर नंबर मी लिहून घेतो. म्हणजे जाणार मी पारनेरला, याचा फेरफार काढतो आणि उद्या बघतो काय त्याच्यावर कर्ज बिर्ज आहे का काय. शिवच्याकडे आहे ते काय? हो बरं 50 दे. काय राजा 7-12 आणलाय. बघू दे. चची ते चेअरमन चेअरमनला मी आहे ना, ते काय खातो काय? मी सांगितलं चेअरमनला. साहेब कर्ज पाहिजे होतं. कशाला? ट्रॅक्टर घ्यायचं नवीन. नाव काय? बजाव थोरात. 7-12 आणलाय का? बघू. याच्यावर तर आधीच कर्ज आहे. कर्ज आम्ही तर नाही घेतलं कधी. शेअर्स घेतले तुम्ही. अहो पण आम्हाला तर साखर पण नाही भेटली गावा. अरे 25,000 रुपये कर्ज आहे. कारखान्याचे चेअरमनने सगळ्यांच्या नावावर शेअर्स टाकलेत आणि सोसायटीकडून कर्ज घेतले. आपण आम्हाला तर माहीतच नाही. अरे सगळं वरच्या पातळी होतं, तुम्हाला कोण सांगणार? आणि 7 एकरावर ट्रॅक्टरसाठी कर्ज नाही मिळणार. बागायत आहे का? 2 एकर बागायती आहे आणि बाकीचं जरा खराब आहे. चल चेअरमनला भेटू बघू. काय बरं आहे का तुमचं? 7-12 यांचं ट्रॅक्टरसाठी कर्ज पाहिजे. कोणाचा रे तू? बजाव थोरात. भाजपाचा भाजपाचा लय अवघड आहे. बघा ना तेवढं चेअरमन. नाही जमणार. अरे आधीच बोज आहे तुझ्या जमिनीवरती. तो फेड मग बघ. दादा देत नाही ना राव. देत नाही त्याला. मला तर वाटलं दे. हे असलं गबाळ माझ्याकडे आणू नका पुन्हा. मी सांगतो तेवढंच काम करायचं. एक काम कर, 7-12 दे माझ्याकडे. मी बघतो काय म्हणतो चेअरमन. हां असं कर, 50 रुपये दे. याचा फेरफार काढावं लागतं जरा. 50ची. अरे दे बाबा, तिथं फेरफार नसल्यावर कसं काय बघायचं काय आहे काय नाही उतरावं. हा बरोबर. हां नको टेन्शन घेऊ तू, जा मी आहे. अरे आपण चेअरमन केला त्याला का कोणी. मग काय मेंबर द्यायचं का कर्ज पोराला? याच आहे. अरे त्याला कर्ज दिले आपल्याला सोसायटी ओपन तरी भागेल का? आता काय करू, त्याची पहिली थकबाकी ती आधी घेऊ. पण तुम्ही काय टेन्शन घेता?
मी करतो ना सगळं. काय करीतो हा? त्यामुळे गावात नाक नाही राहायचं मला भाडकावू. वावरं गहाण ठेवले खातोय अर्धी जो गहाण तर खाऊन दे नीट. ह्याचं काय, आई खाऊ द्या ना बाप बीक मागून द्या ना. मी चांगलं सांगतोय, करतो सगळं मी चांगलं. तर अहो जाऊ द्या ना, मरू द्या. आपल्याला तरी कुणासाठी करायचंय? त्याचा तो करीन. अरे सोन्याचा पुतळा भीक मागायची बारी येऊ नये मग वाद झाले. आता काय साधं तू चाललं काय? हा काय म्हणला? काय नाही. तुला मुडद्या काय उपाशी ठेवलं काय? हा जगावलं ना कसं का ना? जगावलं ना, मग काय लोकांची कामं करीत बसू काय आयुष्यभर? मग काय वावर ऐकून आईश करायची काय? करायची ना आयुष. दादा जाऊ द्या ना, कशाला तनतन करीता? घेईन त्याचा तो सोडून. जाऊ द्या, मरू द्या. लोकांच्या पोरासारखा तो नासून तर नाही ना घालवत. हुशार आहे आपला बाबू. हुशार आहे आपला बाबू. एक काम करू, गहाण ठेवण्यापेक्षा आहे ना 2 एकर इकू. तसं बी याच भरणं काय सोपं नाही. झोप नसती या झाला. नको गाणंच ठेवू, मी घेतो बरोबर सोडून. एक विषय होता, ट्रॅक्टर घ्यायचा आहे म्हणतोय गडी. ट्रॅक्टर लय अवघड आहे बा. मी 2-3 जागेवर अडकलोय आणि बाहेर कोणी पैसे दिला असं वाटत पण नाही. एवढ्या टायमाला समजून घे गड्या, नाहीतर काढतो एखादा एकर. ते अरे ते मज झालं, बाबू चहा उरलाय, थोडा घेतो का? पण जुळवा करणं लय अवघड आहे. बघू नाही तर एखाद दुसरी गिराईक चालेल का तुला? दुसरा काय आला, घे ना तूच, होऊन जाईल ना गावातल्या गावातच. घ्यायचं काय नाही रे, पण काय आलं ओपितो, लईच अडचण असेल ना, घाण ठेव ना. आणि काम झाल्यावर तू इथं सोडून घे. फक्त याच वेळच्या द्यावं लागेल. अरे तुला तर माहिती माझ्या काय, मी बी दुसऱ्याकडून आणून देणार ना. दादा हवा द्या ना भरून. ए नारपाळ्या, अरे काय बघतो, दे ना भरून. काय धरला पोराने नाद, मस्त मन नाही होत रे. काय करणार, तो पांढरी खालचा भरून एकर काय भरवतो. एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे. नजरेचा जीव घेणा हा खेळही नवा ग. गवताच घर माझ तू वादळी हवा ग. गवताच घर
वादळी हवा ग तुझ्या आडोशाला राहतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे मी लाकडी भुसाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे वाळलेला वाफा तू भरल्या ढगावानी तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी तुझ्या विना वाळतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा हे रूप तुला माळते सख्या जवा तुला पाहते सख्या एक फूल वाहते सख्या जवा तुला पाहते सख्या एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे जरा जास्त काय लागल्या जरा लक्ष द्या साहेब लक्ष द्यावं लागलं आता त्यांच्याकडे बसा काय म्हणता बागायतदार ट्रॅक्टर घ्यायचा आहे कोणता घ्यायचा आहे हे काय येऊ 575 हो देऊ ना मग कधी घ्यायचं आहे गुढीपाडव्याला चालेल ना देऊन टाकू ना काय कोटेशन तो जातो 3,40,000 रुपयाला अयो अहो शेट आम्ही साधी माणसं आहे जरा ऑफरमध्ये सांगा ना चालेल ना देऊ करू आता पाडवा आलेला आहे गुढी पाडवा त्यानिमित्त तुम्हाला तो ट्रॅक्टर बसेल 3,10,000 रुपयाला पण त्यासाठी तुम्हाला आजच बुकिंग करावं लागेल काय मायलेज देतो मायलेज नांगरटीसाठी 7 लिटर लागतं एकरी हो शेतीसाठीच वापरायचं आहे हो चांगला आहे ट्रॅक्टर आणि चौथा किती भरावं लागेल ती भरावं लागेल तुम्हाला 80,000 रुपये लोन होईल का हो होईल ना लोन ठीक आहे लोनचे साहेब आपल्या जवळ बसेल साहेब किती दिवसात होईल लोन होईल ना 2 दिवसात 7/12 कोणाच्या नावावर वडिलांच्याच नावावर काय कागदपत्र लागतात 7/12 8 रेशन कार्ड 2 फोटो उद्या घेऊन या कागदपत्र जोडधंदा काय आहे शेतीला आहे ना दुधाचा किती जातो दूध जातो 50 लिटर
बँक खातं कुठलं आहे? ADC बँक. हप्ता भरावा लागतं वेळची वेळी. हप्त्याचं काय टेन्शन नाही, हप्ते वेळेवर भरणार. चालेल, उद्या कागदपत्र आणून द्या, होऊन जाईल 2 दिवसात काम. पण फेड गाड्या चेअरमनला पेढे दे. ते काय केलेला का आता? मी दिला असता ना सोसायटी कुल. होय चेअरमन? हा मग सोसायटी काय असते? हा शेतकऱ्यांसाठीच ना. आहे आपल्यासाठीच, पण ठीक आहे. या असे अरुण दादा पोरगं लय चालाक दिसतंय, जरा ध्यान ठेवा.